तुम्ही लाल मिरचीचं की हिरवे मिरचीचं कोणत्या प्रकारचं बेसन बनवता आणि मी कोणतं बनवते हे तर मी सांगणारच आहे. पण आज आहे माझा ऑफिसचा डे, तर मी सकाळी सगळं आवरून माझं ऑफिसमध्ये आले होते आणि आजचा माझा लुक थोडा वेगळा होता. नंतर माझं काम करतच होते तर साईडला मला पक्षी उडताना दिसत होते, तर असं वाटत होतं आपण पण तसंच उडूया. पण मनातच विचार केला आणि परत माझं काम करायला लागले. आणि नंतर संध्याकाळी घरी आले, बघते तर निशा मैना पतंग उडवत होता असा, तर बोलला मम्मी माझा पण एक व्हिडिओ घे. मग त्याचा एक व्हिडिओ केला आणि नंतर मला थोडंसं जेवण बनवायचं होतं म्हणून मग फक्त बेसन आणि भाकरीच बनवणार होते. तर बेसन म्हटलं की आमच्याकडे सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धत, म्हणजे या एकाला असं आवडतं एकाला तसं आवडतं. मग आज ठरवलं होतं की आज आहे ना लाल मिरचीचंच बेसन बनवायचं. आणि मग अशी भाकरी मस्तपैकी बनवून घेतली आणि त्याच तव्यावरती बेसन बनवायला घेतलं. तर जिरी मोहरी आणि लसूण टेचलेला कांदा मस्तपैकी भाजून घेतला आणि मग त्याच्यामध्ये लाल मिरची आणि घरातला जो मसाला आहे ना तो टाकला आणि त्याच्यानंतर बेसन पीठ मिक्स केलेलं पाण्यामध्ये तर ते टाकलं. तर असं मस्तपैकी बेसन भाकरी आणि कांदा असं आम्ही जेवण केलेलं आहे. तर खूप भारी झालं होतं बेसन. तर असा होता माझा आजचा दिवस.